गंध कोवळा फुलाचा, त्यात श्वास सावळ्याचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. येते मॅम. मॅम येते. येते म्हणजे कुठे? हॉस्पिटलला. ते पद्मा राणेचं काय, काही इम्प्रूव्हमेंट? नाही, कल्पनाचा फोन आला होता मगाशी. मग काय ठरवलंयस का? आता सौरभला बोलवण्याशिवाय काही पर्याय नाही आपल्याकडे. तर कसा येईल तो? तू एवढं वाईट साईड बोललीस त्याला, येणार कसा तो? मॅम मी सॉरी म्हणणार आहे त्याला. कधी कधी म्हणणार सॉरी? मला वाटलं तर सकाळी उठल्या उठल्या आधी त्याच्या घरी जाशील, त्याला सॉरी म्हणशील आणि मग पद्मासाठी त्याला रिक्वेस्ट करशील. हो करायचंय मला ते, पण घरी. एनिवे मी बघते ते. आधी फोन तरी करते त्याला. येते मी. सौरभ चुप हो तो उदासी डसती दादा चहा घ्या. तुटे होते ते ती वाटी आण जरा. वाटी? कसली वाटी? आण तर खरं. अरे काय आहे? बासुंदी? हा रात्री इथेच ठेवली तुम्ही? हो, रात्रभर एक एक चमचा चमचा अशी पुरवून पुरवून खात होतो. अरे कारण मला माहितीये आजच्या नंतर बासुंदी तू करणार ती डायरेक्ट माझ्या श्राद्धाला. दादा काय बोलताय तुम्ही? कावळा बनून येईन मी चोच मारायला. शी, काय हे सकाळ सकाळ तुमचं बोलणं. बर तर ती बासुंदी खाल्लीत ना, आता चहा नका घेऊन, तर वाट लागेल. तेच म्हणतोय मी, म्हणून अर्धी वाटी बासुंदीच आण आणखीन. काहीतरी काय आता आणखीन बासुंदी मिळणार नाही तुम्हाला? भलतं सलतं बोलू नका. काल खाल्ली तेवढे पुरे. कधी येणार आहे, काय कुठे भेटणार आहे कोण सांगितलं येणार आहे? म्हणजे हा? कोण येणार आहे? काय बोलताय तुम्ही? मला राधा मला भेटणार आहे. का? तुला का भेटणार आहे ती? हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी आधी तिची परीक्षा घेणार. त्यात जर ती खरी उतरली तरच ती या घरात केदारची बायको म्हणून येणार आहे. मग मला न सांगता हे परस्पर काय उद्योग चाललेत? हा सौरभ काय आहे? अगं केदारला म्हणजे ऍक्च्युली तुलाच भेटायला येणार आहे ती. सौरभ हे बघ, माझ्या समोर तुझी थापेबाजी चालणार नाही. तू फेकाफेक करतोयस काय ते अगं ते बघ, सत्य आहे. बघ, सत्य आहे सौरभ. बघ लवकर. हॅलो. हा सौरभ, मी डॉक्टर प्रधान बोलते. हा हे बघ, आता मला वेळ नाहीये, मी पटकन काय सांगते तेवढं ऐक. आता कदाचित राधाचा तुला फोन येईल. हा हो, एक मिनिट. हाय बघ, ती काहीतरी तुला काल काहीतरी बोलली ना, म्हणजे काय पोलीस कंप्लेंट करीन वगैरे असं काहीतरी. हो. हा, तर म्हणून तिला तुला सॉरी म्हणायचंय. सौरभ बापरे, तू घरीच आहेस वाटतं. हो. हे बघ, मी पटकन काय ते सांगते. तर राधाला तुला सॉरी म्हणायचंय, म्हणून ती फोन करेल तर तिला म्हणून मी बाहेर कुठेही भेटणार नाही, तू आमच्या घरी ये. कळलं का? घरी ये असं सांग तिला, अगदी रागावून सांग. काय? हे तू मी काय म्हणते ते ऐक फक्त. मी जे तुला सांगते ना त्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू आहे माझा. अरे ती तुमच्या घरी यायला लागली, तुमच्या घरच्या माणसांमध्ये मिसळायला लागली की हळूहळू त्या घराची ओढ वाटेल तिला. केदार सुद्धा तिथे भेटत जाईल तिला आणि मग कदाचित ती लग्नाला तयार होईल.
त्यामुळे तिला काही ना काही निमित्त काढून घरी बोलवत जा तू. आणि आता तर काय संधीच मिळालेली आहे तुला, कळलं का? फॅन्टॅस्टिक. सॉलिड आहे. ओके ठेवू मग? ओके बाय. ओके. काय चाललंय सौरभ? काय आहे? काय चाललंय? कोणाचा फोन होता? अरे काय धाटर सांग नी. सौरभ सौरभ सांग आधी काय चाललंय सगळं? या घरातली सून नंबर 2 प्रपोज्ड संभाव्य ती येते इथे तिच्या पूज्य आदरणीय श्रेष्ठ ज्येष्ठ नणंदेला भेटायला. अरे मूर्खा, नंडेला नाही रे, जावेला जावेला. तेच ते. सुंदर सीमा वहिनीला भेटायला आणि तिच्या भावी नवऱ्याला केदारला भेटायला. सौरभ सौरभ एका ठिकाणी उभा राहा सरळ आणि बोल. काय ते काय नाचतोयस काय तू वेड्यासारखा? अरे ती कधी येते ते सांग. लगेच? लगेच येते? नाही लगेच नाही, फोन आला. अवलीच आहे, आलोच. अरे सौरभ सौरभ केदार मी तुला सांगून ठेवते, मी बघेन आणि नंतर काय ते ठरवेन. मी आहे, मला काय किंमत आहे की नाही? हॅलो हॅलो. तुम्ही हो बोला. म्हणजे मीच तुला खडसावून सांगितलं होतं की तुझा चेहरा मला पुन्हा दाखवू नकोस. हो, मी तुम्हाला परत भेटायचा प्रयत्न केला तर तुम्ही माझा इन्सल्ट तरी कराल किंवा डायरेक्ट पोलिसात जा. ऍक्च्युली मी त्यासाठीच फोन केला होता तुला. पोलीस कंप्लेंट करायला? आय एम सॉरी सौरभ, मी असं टोकाचं नको बोलायला हवं होतं. मी अशी कशी बोलू शकते? आय एम रिअली सॉरी. मला तुला पर्सनली भेटून सॉरी म्हणायचंय. आपण 5 मिनिटं भेटू शकतो का कालच्याच ठिकाणी? नाही नको. सौरभ प्लीज, आय एम रिअली सॉरी. मी असं नको बोलायला हवं होतं. तुम्हाला भेटायचं असेल तर भेटू शकतो आपण, पण कॉफी शॉप मध्ये नाही. तुम्ही कॉफी पिऊ शकता पण ती माझ्या घरी. काय? घरी? नाही सौरभ, घरी नाही. ठीक आहे, बाय. सौरभ बोल. मॅम, पद्मा सतत रडतेय. खूप प्रयत्न केले पण थांबतच नाहीये. प्लीज काहीतरी करायला हवं मॅम. तुम्ही कुठे आहात? येते मी, आलेच. ओके मॅम. आम्हाला कुणालाही जे जमलं नाही ते सौरभने करून दाखवलं. तुला हसवलं त्याने. दुसरी गोष्ट म्हणजे तो अनोळखी माणसांशी सुद्धा किती पटकन मैत्री करतो. एखाद्या माणसाला प्रसन्न करणं, हसवणं हा तर त्याच्या हातचा मळ आहे. शिवाय त्याला दुसऱ्यांना मदत करायला मनापासून आवडतं. या सगळ्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो ना, कारण हेच तर आपल्याला पद्माच्या केसमध्ये हवंय. आपण प्रयत्न करूया ना. त्याला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलवून घेऊया, त्याला पद्माशी बोलायला सांगूया. प्रयत्न करायला काय हरकत आहे? आजोबा. मोनिका, तो सौरभ तुझा मित्र आहे ना? हो. त्याला माझ्या वतीनं एक झकास पार्टी देऊन टाक. त्यांनी माझा पाय इतक्या झटक्यात बरा गेला. कर फोन कर. लगेच फोन करते मी. नाही लागत आहे त्याला फोन. तू सौरभला फोन करतेस? हा, पण अगं नॉट रिचेबल येतोय. अगं गार्गी, तो जरा नॉट रिचेबलच आहे. म्हणजे तो एंगेज आहे? नाही एक्झॅक्टली तसं काही नाही, पण एक केसर नावाची मुलगी आहे, तिच्याबरोबर काइंड ऑफ स्टेडी आहे, यु नो. म्हणजे ती सॉलिड प्रेमात आहे त्याच्या, पण त्याचं अजून काही कळत नाही. हा, मग तो नसेलच तिच्यामध्ये इन्व्हॉल्व. कशावरून? मला कळतं कमिटेड लोकांचा लुक आहे ना,
एकदम वेगळा असतो. आय एम डॅम शुअर सौरभ कमिटेड नसणारच. अरे पोरीनो, काय चाललंय काय तुमचं? तुमचा आजोबा समोर बसलाय आणि हे काय? नाही, यात कमाल झाली तुमची. जरा काय अभ्यासाचा काय विचार करा की. आजोबा, माझ्या अभ्यासाबद्दल तुमच्याकडे कधी तक्रार आली आहे का? नाही. माझा फर्स्ट क्लास कधी चुकलाय का? नाही. सो जस्ट चिल. हे बघा, मला आणि माझ्या सौरभला ओरडलेलं मला आवडणार नाही. माझ्या सौरभला? अरे तू तर आता डोक्यावर बसायला लागलीस. आजोबा चिल, असं बोलायची पद्धत आहे हो. तुम्हाला खरं सांगू का, सौरभ आहे ना मला खूप खूप आवडतो. ओ माय गॉश सौरभ. आजोबा पण खरं सांगा, तो आहे की नाही क्यूट? हो, किती थोड्या ओळखीत लळा लागलाय त्याचा. त्याच्यामुळे का काय माहित नाही, पण घरातला ताण कमी झाला. मी तर म्हणतो रोज रोज यावं त्याने इथं, म्हणजे सरिता मिसळायला लागेल हळूहळू. आजोबा, तो जर का रोज घरी आला ना तर मी लग्न करेन त्याच्याशी. अरे ही पुढे पुढे चालली आहे. हो ना. आजोबा अगदीच तसं नाहीये. मग आजोबा, हा? माझ्या डोक्यात ना एक सॉलिड प्लॅन आलाय. लग्नाचा? नाही हो आजोबा, ऐका तर तुम्ही. हे बघा, सौरभ बरोबर मस्त एक कॉमेडी मूवी. ओ माय गॉश. मग थोडस खाणं पिणं आणि मग आईस्क्रीम. कसा वाटला प्लॅन? हा, हे बघा आजोबा, माझ्या या प्लॅन मुळे ना आई बाबांना सुद्धा बरं वाटेल, म्हणजे बाबांना आराम मिळेल कॉमेडी मूवी बघितल्यामुळे. काय म्हणताय? वॉट्स मोनिका? येस, चालेल चालेल, मी तर रेडी आहे एकदम. चालेल. अरे पण तुमच्या आईला रेडी कोण करणार? आजोबा डोंट वरी, मैं हूं ना. हे बघा, आईला मी रेडी करते, तुम्ही तयार आहात ना? स्वीटू आजोबा. ओ माय गॉश. मानस, ओ सॉरी, तुझं सेशन चालू आहे, मी बाहेर थांबते. तुम्ही तुमच्या नवऱ्याशी टॉक सुरू ठेवा आणि मला 2 आठवड्यांनी भेटा. ओके? राधा, बस. काय झालं? इतकी अस्वस्थ काय? त्यासाठीच मी इथे आले. बोल ना. अरे त्या सौरभने सगळा प्रॉब्लेम करून ठेवलाय. म्हणजे ऍक्च्युली तो चांगला आहे. तो खूप हसत असतो, म्हणजे स्वतःही हसतो, इतरांनाही खूप हसवतो. पण ना सारखं केदार केदार करून ना त्यांनी मला खूप इरिटेट केलंय. मी त्याला सांगितलं सुद्धा की मला केदारशी लग्न करायचं नाहीये, पण तो थांबतच नाहीये. मग मी खूप वैतागले. मग मी त्याला खूप ऐकवलं, खूपच ऐकवलं मी. मग काय, इतका हार्श नको बोलायला हवं होतं. त्याच्या डोळ्यात पाणी चालू. अशी कशी बोलले मी? इतकं टेन्शन नको घेऊ, सॉरी म्हणून टाक. तेच ना, मी काल त्याला फोन केला होता. तो फोन उचलायचा आणि लगेच कट करायचा. मग आता काय, सई मॅम म्हणत होत्या त्याच्या घरी जाऊन त्याला सॉरी म्हणून ये. अगं मग जा ना. जा काय, घरी कुठे जाऊ मी? एकतर केदार प्रकरण जो तो माझ्या माथी मारतोय. मी घरी नाही जाणार आहे. ठीक आहे, नको जाऊस. अरे तो बाहेर सुद्धा भेटायला तयार नाहीये. मी त्याला सांगितलं की मला पुन्हा तुझा चेहरा दाखवू नको. माझं काय ऐकूनच घेत नाहीये तो. ओके, जाऊ दे, सोडून दे. इतका कशाला विचार करतेस? नाही, असं कसं? मी त्याला खूप दुखावलंय. त्याला सॉरी म्हणण्याशिवाय मला चैन नाही पडणार. ओ रिया मॅम, यू आर लुकिंग प्रिटी. थँक्यू. मॅम वेट. का? नाही, डॉक्टर मानस राधा मॅम बरोबर डिस्कशन मध्ये आहेत आणि त्यांना आवडत नाही ना डिस्टर्ब केलेलं. लुक, ते सगळं ना इतरांसाठी. मानस माझा नवरा आहे, सो आय कॅन गो. वेट, सॉरी मॅम, डोंट माइंड. पण डॉक्टर मानसच्या दृष्टीनं जगातली सर्वात परफेक्ट वुमन म्हणजे राधा. नाही म्हणजे बघा, पण मला तर काय हे बरोबर वाटत नाही. आधी ठीक होतं, पण आता तुमच्याशी लग्न झाल्यावर आय मीन मॅम, मला तुम्ही खूप आवडता.
म्हणून सांगितलं. तसं त्यांच्यात काही असेलच असं नाही, बट स्टील मॅम, आय वुड ऑलवेज लाईक टू सी यू व्हेरी व्हेरी हॅपी. यू अंडरस्टँड नो? या, आय अंडरस्टँड, प्रिटी वेल अंडरस्टँड. ए देवा हो देवा गणपती देवा तुमसे बडकर कोण. स्वामी अरे भांग पाडत राहू नकोस रे. त्या मध्याने पाहिलं तर बोंबा बोंब करेल. आणि मग हे बघा, ती इथे असेपर्यंत तुम्ही नेहमी सारखी भांडणाने वाद करू नका. ती 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 सॉलिड सॉलिड केदार. गारवांना बघा, चेहरा बघा त्याचा कसा गुलाबी झालाय तो. काही काय, मी काय मुलगी आहे का चेहरा गुलाबी वगैरे व्हायला? असं काय नाही, असं काय नाही. मुलांचे पण चेहरे होतात गुलाबी. काय गारवांना. आणि शर्ट बघा, शर्ट बघा. हा नको तो नको करत 5वा शर्ट घातलाय. काय सांगते. केदार, हे सांगणार आहे मी तिला बर का. हा ए सौर्या, ती साडी नेसून येणार आहे ना? अरे यार, आता हे मला कसं माहित असणार. एक त्यापेक्षा ना मीच तिला साडी गिफ्ट करते. काय असंच काय रे केदार, चालेल ना? हो म्हणजे मी काय, अगं त्याला द्यायला ठेव ना काहीतरी गिफ्ट. तू कशाला देते. हे केदार, पण तू आज स्पेशल गिफ्ट द्यायला पाहिजे ना राधेला. तुम्ही लोक पण ना. ए नाही नाही, असं नाही. हा, ती येणार, एवढी तुला भेटायला येणार. ती काय सीमा वहिनीला भेटायला नाही येणार आहे. म्हणजे सीमा वहिनीला भेटणारच, पण ते नावाला. खरी भेटणार तुलाच. काय रे सौरभ. हा, हो हो हो. अरे केदार, आता सगळं तुझ्यावरच अवलंबून आहे. तेच तर सांगतोय ना केदार. आता ती येईल ना तर तिला जावासाच वाटला नाही पाहिजे. काय रंजे, आठवतंय ना? तू पण ना यश. ए पण तुझी गोष्टच वेगळी होती. हा, तू अगदी बुरळच पाडलीस मला. बघ बघ केदार, शिक जरा यांच्याकडून. बघ कसे लाजतायत. काय घालू ना तुम्ही पण. रंजू, तू सांग मी कसा दिसतोय? व्यवस्थित आहे ना? देअर यू आर. हे बघ, तुला वाटते ना सॉरी म्हणावंसं, मग त्याच्या घरी जा आणि सॉरी बोलून टाक. बात खतम. अगं मग पुन्हा कशाला वेळ येते त्याला भेटायची. काय? नाही नाही, डॉक्टर प्रधान म्हणत होत्या की त्याला पद्माराणीला भेटायला घेऊन जा. हो, गुड. कल्पना वाईट नाहीये. आपण सगळ्यांनीच पद्मासाठी प्रयत्न करायला हवे. काय करू मी? जाऊ त्याच्या घरी? काल तो सारखा माझा फोन कट करत होता, म्हणून मी आज सकाळी पुन्हा त्याला फोन केला. मी म्हटलं अरे भेट 5 मिनिटं मला बाहेर. तर मला म्हणाला भेटायचं असेल तर घरी या, आणि फोन कट केला. काय करू मी सौरभ? तुला सांगू का राधा, एक सायकॅट्रिस्ट म्हणून विचारत असशील तर तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला स्वतःला शोधायची. पण एक मित्र म्हणून. हाय हाय. हे मानस, मित्र म्हणून काय? प्लीज कंटिन्यू. मी डिस्टर्ब केलं का रे? बाहेर थांबू? कम ऑन रिया. मग आपण सगळे मित्र मिळून बाहेर जेवायला जाऊया. व्हॉट से? पण द ग्रेट राधा मनोहर बाहेर जेवत नाहीत ना. कम ऑन राधा, चिल. दॅट्स ओल्ड फॅशन. अब छोडो ये आदते. या जगात कसलाही भरोसा नाही. भरोसा आहे तर फक्त या क्षणाचा. सो एन्जॉय. जायचं? मी ट्राय करीन, पण आज नको. आज मला जाऊ ना सौरभ. आय मीन मानस. मला वाटतं हरकत नाही.
हे बघ, तुला सॉरी म्हणायचंय ना, सो तुला मान्यच करावं लागेल की कुठे भेटायचंय ते.